ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज मंगळवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2025. आज मंगळवार आणि म्हणजेच देवी मातेचा वार. मंगळवार हा गणपतीचा वार सुद्धा आहे. पण आज माझी कविता आहे ती कुलदैवत. प्रत्येकाचं कुलदैवत हे अतिशय महत्त्वाचं दैवत आहे. कोणत्याही जीवनातील कोणत्याही कार्यक्रमात कुलदैवतेला प्रथम मान दिला जातो. आणि कुलदैवत याचा अर्थच काय, कुटुंब प्रमुख असं म्हटलं तर ते चालेल. संपूर्ण कुटुंबाची दैवत आणि ती आपली काळजी घेणार तीच एक माता. कुलदैवत ते आहे ते आपली संपूर्ण जीवनाची काळजी घेत असतं. संपूर्ण जीवनाचा इतिहासच जणू आपल्या मातेला माहीत असतो. आपल्या अनेक पिढ्यांचा जो इतिहास आहे किंवा आपल्याबद्दलची जी माहिती असते ती कुलदेवतेला असते. आणि तिची प्रार्थना आपण केली तर तिला खूप आनंद होतो आणि माता आपली प्रसन्न होते आणि आपली संकट दूर होतात. मग तुम्हाला पितृदोष, मातृदोष, कोणत्याही दोषाचं काही भीती नसते. आपण म्हणतो की कोणा मातृदोष आहे, पितृदोष आहे किंवा अनेक काही दोष सांगत असतात. पण त्याचं महत्त्व नाही आहे. जर मुळात आपण आईची सेवा करतोय, कुलदेव मातेची सेवा करतोय तर हे संकट येतच नाहीत. हे महत्त्वाचं आहे. आणि मातेची सेवा केल्यानंतर आपण सुद्धा संपूर्णपणे संकटमुक्त होतो. आणि फक्त काय करायचं आहे, एक दरवर्षातून एकदा कुलदेवतेला जा, दर्शन घ्या, मनसोक्त मग तिकडे जाऊन एक 10 मिनटं, 2 मिनटं, 5 मिनटं काहीही करा आणि बसा. का ते आपल्या देवता आपण घरी कोणाला आपल्या आईला जेव्हा भेटायला जातो तेव्हा त्यांच्याकडे जरा 5 मिनटं बसल्यानंतर जो आनंद त्या व्यक्तीला होतो तसं आपल्याला होतो. त्या वातावरणात, त्या प्रसन्न वातावरणात देवी माता प्रसन्न झालेली आहे आणि आपल्याला आशीर्वाद देते. आणि असं आपण त्या वातावरणात आपण तिकडे असतो तेव्हा आपले सगळी काही संकट दूर होतात. आणि त्याकरता आपलं फक्त काय करायचं आहे, दरवर्षी एकदा जायचं, दर्शन घ्यायचं, विडा, पान, सुपारी असं नाणं एक घेऊन व्हायचं आणि सांगायचं ठेवायचं देवासमोर. सांगायचं माते आता तूच आमचं काळजी, तूच आमची काळजी घे, तूच आमचं संकटमुक्त कर आणि आम्हाला प्रसन्न हो, आम्हाला आमच्या यशाचं फळ दे, असं प्रार्थना करायची आहे. आणि ते फक्त विडा, पान, सुपारी ठेवा. मग तुमचं काही नारळ, श्रीफळ ठेवा, नारळ ठेवा, साडी चवळी काही म्हणजे साडीची ओटी भरा, खणा नारळाची ओटी भरा, असं काही करा. ते तुमच्या आईशी काय मनापासून करा, जे काय करा ते महत्त्वाचं आहे. पण सर्वसाधारणपणे 1-2 विड्याची पानं किंवा पान सुपारी असं पाहिजे आणि नाणं एक असं देवापुढे ठेवायचं आणि मागणं करायचं की आम्हाला पुढील आयुष्य सुखाचं जावं. आणि हा एक विधी आहे, तो केल्यानंतर आपल्याला पूर्ण आयुष्यात फायदा होतो असं म्हटलं जातं. तर त्याच्यावरनं मी एक कविता म्हटलेली आहे. कविता अशी माझी: माता ऐकुरा आई आमची कुलदैवत, माता ऐकुरा आई आमची कुलदैवत, प्रसिद्ध कुलदैवत असे सर्व जगात, प्रसिद्ध कुलदैवत असे सर्व जगात, आठवण माता तुझी येते मनात, आठवण माता येते तुझी येता मनात, माता येत समोर प्रत्यक्षात, माता येते समोर प्रत्यक्षात, माता आहेस खरोखर तू कृपावंत, माता आहेस तू खरोखर कृपावंत, येतो दर्शनाचं आम्ही जेव्हा मंदिरात, येतो दर्शनाचं आम्ही मंदिरात, उंच उंच पायऱ्या चढून येतो मंदिरात, उंच उंच पायऱ्या चढून येतो मंदिरात, येते कुठून ताकद माझ्या पायात, येते कुठून ताकद माझ्या पायात, पान सुपारी नाणे विडा ठेवत, खणनारळ ओटी अर्पण करीत, पान सुपारी नाणे विडा ठेवत,
खणनाळ ओटी अर्पण करतो. मागतो आशीर्वादाचा तुझा मी हात, मागतो आशीर्वादाचा तुझाच हात. सुख समृद्धी मिळो सदैव जीवनात, सुख समृद्धी मिळो सदैव जीवनात. माते तुझे नाव सदैव माझ्या मुखात, माते तुझे नाव सदैव माझ्या मुखात. आई माते एकविरा आई मी भाग्यवंत, आई माते एकविरा आई मी भाग्यवंत. ओम गम गणपते नमः. जय एकविरा माते की जय. खंडोबा माते खंडोबा देवाय नमः. ओम गम गणपते नमः. कुलदेवताय नमः. कुलदेवताय नमः. कुलदेवताय नमः. ओम गम गणपते नमः. सर्वेश्वराय नमः.